नमस्कार मित्रांनो, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे प्रबोधनकार ठाकरे यांचा प्रखर परखड वैचारिक वारसा आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची किनार आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखं संयमी आणि सक्षम नेतृत्व आहे। याला जोड म्हणजे की प्रखर विचाराचं शिवसेना नावाचं जे संघटन आहे ते आहे। म्हणून पुढची जी 5 वर्ष आहेत ती 5 वर्ष या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठीचा हा सुवर्ण काळ असणार आहे। यासाठी गरज आहे केवळ उद्धव ठाकरे यांना काही कठोर आणि ठोस निर्णय घेण्याची, संघटनात्मक पातळीवर पूर्णपणे पुनर्बांधणी करण्याची, डागडुजी करण्याची नाही। आणि जी विरोधकाची पूर्णपणे स्पेस रिकामी आहे ती हस्तगत करण्याची, ती कशा पद्धतीने करता येईल, ते निर्णय ठोस आणि कठोर निर्णय कोणते असतील याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राइब करा। मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठीचा हा पुढचा जो 5 वर्षाचा काळ आहे तो सुवर्ण काळ असणार आहे। कारण काय आहे तर कारण विरोधकांची स्पेस घेण्याकरता कोणताही सक्षम असा पक्ष आज घडीला अस्तित्वात नाहीये। आता उद्याच्या काळामध्ये काय घडणार आहे, भाजपनं आजच्याच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पूर्णपणे स्वबळाकडे त्यांची वाटचाल चालू झालेली आहे हे दाखवून दिलेलं आहे। पुढे कालांतराने जी एकनाथ शिंदेची शिवसेना आहे ती शिवसेना अर्धी स्वग्रही परतली आणि अर्धी भाजपामध्ये विलीन जर झाली तरी आश्चर्य वाटून देऊ नका, कारण ती वेळ नक्कीच येईल पुढे चालून। आणि जो अजित पवारांचा गट आहे तो महायुतीमध्ये सर्वात मोठा बेभरवशाचा असलेला घटक आहे। उद्या यदा कदाचित भाजपनं स्वबळाकडे जायचे म्हणून मुस्लिम विरोधी भूमिका घेतली, काही मंदिर मस्जिद असा विषय पुढे जर आणला तर अजित पवारांची कोंडी व्हायला वेळ किती लागतो। आज मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी त्यांच्या नेत्यांची जी काही भाषणं आहेत, त्यांच्या अध्यक्षांची भाषणं आहेत, आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरी विचारधारेपासून तसुभरही मागे हटणार नाहीत, आम्ही आमच्या विचाराशी बांधील आहोत असा म्हणणारा हा पक्ष आहे तो महायुतीमध्ये आहे आणि भाजपाबरोबर आहे। तो महायुतीमधून बाहेर पडण्यासाठी किंवा त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी भाजपला कितीसा वेळ लागणार आहे। नितेश राणे सारखे जे काही मंडळी आता मंत्रिमंडळात सामील होणार आहेत, त्यांचा समावेश केला जातोय, ते मुस्लिमांना घरात घुसून मारू, मस्जिदीमध्ये घुसू अशी भाषा करणारा वर्ग ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये असेल आणि तो अजित पवारांच्या पक्षाला काटशह देऊ लागेल त्यावेळेस अजित पवारांचा पक्ष फार काळ महायुतीमध्ये राहणार नाही। आणि आज घडीला विरोधी पक्षामध्ये काय राहिलेलं आहे, काँग्रेस गलित गात्र झालेली आहे। त्यांचा कोणताही नेता तो स्वयंभूच असतो, म्हणजे ते एक संघ पक्ष म्हणून कधीही तो पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वातच नाही असं म्हटलं तरी चालेल। जे काही 10-20 जागा निवडून आलेल्या आहेत त्या स्वबळावर आपापलं नेतृत्व स्थानिक पद्धतीनं त्या निवडून आलेल्या आहेत, त्या नेत्याचं बळ स्वतःचं बळ आहे, पक्षाचं बळ म्हणून यामध्ये काही वाटा आहे असं म्हणता येणार नाही। आणि शरद पवारांच्या बाबतीत कायमचा संभ्रम आहे। शरद पवारांनी मार्कडवाडीमध्ये जे आंदोलन सुरू केलं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात म्हणून, त्या आंदोलनाला जेमतेम 2 दिवसही झाले नसतील। ते पडळकर आणि खोत खालच्या पातळीवर जाऊन शरद पवारांवर टीका करतात, लगेच चंद्रशेखर बावनकुळे त्यांना अक्षरशः झापतात आणि त्याच्यानंतर काहीच दिवसामध्ये लगेच अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ शरद पवारांच्या घरी सदिच्छा भेट आणि वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करायला जातात। आणि त्यांचा तो सोहळा पाहून मग हे दोन्ही गट एकच होणार।
असे जी वावडी उठते त्यात सत्यता किती माहीत नाही, पण संभ्रम कायम आहे. कुणी म्हणणार नाही की ते एक येणार नाही, तर कुणी म्हणणार नाही ते ठामपणे की ते आता वेगळेच राहणार आहेत. आणि त्यातही पुन्हा एकीकडे ही खालची मंडळी शरद पवारांवर टीका करतात आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा शरद पवारांच्या भेटीला जातात आणि भेट होते ती फोटो माध्यमावर झळकतात. म्हणजे संभ्रम कायम. उद्या शरद पवार महायुतीबरोबर जातील की महाविकास आघाडीमध्ये राहतील याविषयी कसलीही शाश्वती नाही. मग अशा वेळी उद्धव ठाकरे यांना खरी गरज आहे ते ठोस आणि कठोर निर्णय घेण्याची. आणि तो कठोर निर्णय कोणता असेल तर त्यांना महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं लागेल. कारण महाविकास आघाडीतून बाहेर जर पडले तर त्यांना विरोधकाची पूर्ण स्पेस रिकामी असणार आहे. कारण आता उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. यामध्ये ते आपलं पक्ष संघटन पूर्णपणे पुनर्जीवित करू शकतात. अहो, कोणताही वाडा पडला ना त्याची डागडुजी करून चालत नाही, त्याला वेळ लागतो. ते पूर्ण डेब्रिज कचरा झालेला उचलून बाहेर पूर्ण डिस्ट्रक्शन करावं लागतं, त्याचं पूर्ण विध्वंस करावा लागतो, बाहेर फेकून द्यावं लागतं, त्यावेळेस नवी इमारत बांधता येते ना. तसा हा 5 वर्षाचा काळ उद्धव ठाकरेसाठी आहे की या काळामध्ये ते पूर्णपणे शिवसेनेचं पूर्ण पुनर्संघटन बांधू शकतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ती स्पेस, विरोधकांची मध्ये जी रिकामी स्पेस आहे ती पूर्णपणे हस्तगत करण्याची संधी, सुवर्ण संधी आज उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. कारण यापुढे भाजपाला केवळ या राज्यामध्ये थोपवू शकतो किंवा त्यांचा विरोध करू शकतो किंवा तो सक्षम विरोधी पक्ष म्हणून जर कोण येऊ शकतो तर तो केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव ठाकरे यांची पक्ष असणार आहे, ते त्यांची शिवसेना असणार आहे. यासाठी त्यांना आता हा निर्णय महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणंच आहे. आणि याबरोबरच त्यांची जी प्रखर शिवसैनिकाची संघटन आहे, शिवसैनिकांचे संघटन आहे, त्याची नव शिवसैनिकाची निर्मिती जी थांबलेली वाटते आहे, ती नवीन शिवसैनिकांची निर्मिती, त्यांची विचारधारा लोकांमध्ये घेऊन जाणे, नवीन शिवसैनिक उभा करणे, त्याला मैदानात उतरवणे. कारण विचार आणि वारसा तो जन्मजात लाभलेला आहे. आता फक्त केवळ सैनिकांच्या हातामध्ये राजकीय तलवार द्यायची आहे आणि मैदान त्यांचंच होणार आहे. मग पक्ष पातळीवरचं संघटन असेल, ती पुनर्बांधणी असेल, उद्धव ठाकरे हे पूर्णपणे जाणून असतील आणि येणाऱ्या ज्या काही पंचायत राज, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, ह्या निवडणुकामध्ये ते स्वतंत्र लढतील, स्वतंत्र अस्तित्व पुन्हा नव्यानं बांधतील आणि मग पुढची 5 वर्ष सत्तेचं सिंहासन त्यांच्याशिवाय त्या सिंहासनावर कोणी बसणार नाही किंवा यांच्याशिवाय तिथे पर्याय असणार नाही. त्यांना तिथेच बसण्यासाठी कुणी थांबवू शकणार नाही. हे मात्र सत्य आहे. हे वास्तविक आधारावर तर केलेलं विश्लेषण आहे. कदाचित कोणाला यामध्ये अवास्तविकता वाटू शकते, परंतु पुढे चालून काय होतंय हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज लागणार नाहीये. आत्ताच याच वेळी आत्ता बातमी आली होती. कारण मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, गृहमंत्रीपद मिळालं नाही, तरीही एकनाथ शिंदेंना सत्तेमध्ये जावं लागलंय. एक मध्यंतरी आत्ता एक मोठ्या वृत्तसमूहाचे पत्रकार म्हणाले, जर गेले नसते तर कदाचित एकनाथ शिंदेंना सोडून त्यांचे काही आमदार सरकारमध्ये सामील झाले असते, एक गट सामील झाला असता, म्हणजे तिसरी शिवसेना सुद्धा राज्यामध्ये निर्माण झाली असती, अशी शक्यता त्या वृत्तसमूहाच्या एका नामांकित पत्रकारानं बोलून दाखवलेली आहे. आपल्याला हे विश्लेषण कसं वाटलं जरूर सांगा, कमेंट करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.